नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक कृषी प्रदर्शन बघायला आलेलो. या ठिकाणी जे काही प्रत्यक्षित प्लॉट लावलेले, या प्लॉटपैकी एक वालाचा प्लॉट असा आहे शेतकरी मित्रांनो, ज्या वालाच्या प्लॉटला शेंडावाळी करायची गरज येत नाही. म्हणजे जो काय शेंडा असतो ह्या तोडणीची गरज येत नाही. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जे काय येलो मोजॅक व्हायरस येतो, ज्याला आपण वाल पिवळा पडणे असं सुद्धा म्हणतो, हा या वाणासाठी अतिशय रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. आणि हा वाण म्हणजे साधारणपणे 8 ते 10 महिने सुद्धा चालतो. आपण आज या कंपनीच्या प्रतिनिधीसोबत या वालाविषयी अजून काय नवीन माहिती ही जाणून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार सर. या वाणाविषयी आम्हाला सखोल अशी माहिती सांगा. तर मित्रांनो, आज आपण आहोत कृषी भवन नाशिक येथे. इथं धरती ॲग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड नागपूर ह्या कंपनीचा जगामधला पहिला संकरित वाण DHB 968 ह्या वाणाचा पीक प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये आपण आहोत. तर ह्या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे या वाणाची जी शेंगांचा जो कलर आहे हा एकदम डार्क ग्रीन कलरचा असे शेंग आहे. आणि शेंगांची जी लांबी तुम्ही बघू शकता, साधारण एक 12 ते 14 सेंटीमीटर पर्यंत लांब अशा चमकदार शेंगा आहेत. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या या वाणाचा कुठलाही तुम्हाला शेंडावळी वगैरे करावं लागत नाही. तिसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे जो हाय टेम्परेचरमध्ये वाल पिवळे पडण्याची समस्या जास्त असते, त्याला आपल्या टेक्निकल भाषेमध्ये आपण गोल्डन बीन मोजॅक व्हायरस म्हणतो. त्याच्यामुळे झाडं पिवळे पडतात. तर त्या गोल्डन बीन मोजॅक व्हायरससाठी हे वाण एकदम हायली टॉलरंट आहे. आणि शेतकऱ्यांसाठी जणू हे एक वरदान आहे. म्हणजे जानेवारीपासून तर एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा टेम्परेचर जास्त असतं, तर त्या सोईंगच्या पिरियडमध्ये याची लागवड तुम्ही अवश्य करा. या वाणाची लागवड करत असताना तुम्ही याची लागवड 6x1.5 वरती किंवा 5x2 वरती अशी लागवड करू शकतात. आणि साधारण 60 ते 65 दिवसानंतर याचा पहिला तोडा येतो. आणि याचं एकरी उत्पन्न सांगायचं झालं तर एकरी साधारण एक 12 ते 15, 16, 18 टनापर्यंत पण शेतकऱ्यांनी याचं उत्पन्न काढलेलं आहे. आणि जेव्हा 60-65 दिवसामध्ये चालू होतो, तिथून हा प्लॉट जो आहे तो 6 ते 8 महिने कंटिन्यू याचं उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात. तर शेतकरी बांधवांना आमची नम्र विनंती आहे की त्यांना जर गोल्डन बीन मोजॅक व्हायरस ज्या भागामध्ये जास्त येत असेल किंवा उन्हाळी लागवडी ज्यांना करायची आहे जानेवारीपासून तर मे पर्यंत, तर त्यांनी धरती 968 या वाणाची लागवड करावी. खरं तर सांगायचं शेतकरी मित्रांनो, अशी नवनवीन माहितीसाठी आपल्याला वेळोवेळी जे काही आपल्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, राज्याच्या ठिकाणी जे प्रदर्शन भरतात, अशा प्रदर्शनमध्ये आवर्जून आपण सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून अशी नवनवीन टेक्नॉलॉजीवरती आधारित शेती संदर्भामधले जे काही माहिती आपल्याला माहिती नाही ती माहिती मिळत असते. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.